हाय गाईज, गुड मॉर्निंग. मे बी माझा आवाज थोडासा बल्की साउंड करू शकतो तुम्हाला, कारण मी जस्ट झोपेतून उठलेली आणि व्हॉईस ओव्हर देते. रात्री इतका उशीर झालेला, तर मला नाही जमलं. म्हटलं जाऊ द्या, मी सकाळी करते. बरं असू द्या. तर संडे होता, सर्व काही कामं आवरून घेतले मी. जसं की मी तुम्हाला बोलली कालच्या ब्लॉगमध्ये, मी थोडंफार आवरायला काढलेलं आहे. मग थोडं-थोडं करून मी सर्व काही नीट करते. आज मला क्लीनिंग वगैरे करायची होती. त्यानंतर मग पापड पण करायचे होते. म्हणजे मम्मीला असं रिकामं बसवलं नाही जात. काही ना काही तिला असं वाटतं, की करत राहावं माणसाने. सो मग मी पापड करत बसले होते दुपारचे. त्यानंतर इतकी दमली मी, कारण भाईसाहब तो पापड माहिती आहे तुम्हाला उडदाचा. इतका पतला लाटावा लागतो, इतका पतला लाटावा लागतो, की भाई. मग नंतर मी थोडाफार आराम केला आणि मग आम्हाला जायचं होतं बाहेर. म्हणजे मम्मीला शॉपिंग करायची होती. तिला गाऊन घ्यायचे होते. सो मग आम्ही एम-जी रोडला गेलेलो. तिचे गाऊन वगैरे बघत बसलेलो. त्यानंतर सोबतच मी स्कार्फ पण बघत होती, कारण उद्या आहे आईचा बर्थडे आणि मला तिला गिफ्ट द्यायचं होतं. फुल नाही, फुलाची पाकळी आणि मम्मीला मोजून 2-3 गाऊन घ्यायचे होते. पण त्याच्यामध्ये ती इतक्या व्हेरायटी बघत होती, की बस. माझं एकच तिला म्हणणं होतं, "अगं मम्मी, गाऊन तुला घरात घालायचा असतो आणि त्याच्यामध्ये इतकी काय व्हेरायटी बघायची?" मम्मी बी लाईक, की "भाई साहब, थोडं चांगलं दिसलं पाहिजे. तू गप्प बस, मला घेऊ दे." म्हटलं, "ठीक आहे बाबा, तू करत बस चॉईस." त्यानंतर आम्ही घरी लेट आलेलो आणि नंतर माहिती नाही यार, मम्मीचेच कोणीतरी रिलेटिव्ह आले. सो मी त्यांच्यासाठी निंबू सरबत बनवत होते. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग अँड डू सबस्क्राईब.